नमस्कार. आज आपण पाकव्याप्त काश्मीरमधील संकट याच्यावर चर्चा करणार आहोत. POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. मागच्या 2 महिन्यापासून POK पेटलाय आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे. त्याची पार्श्वभूमी आणि आता हे सगळं का होतंय याच्याबद्दल आपण डिटेल बोलणार आहोत. बरं, हा मुद्दा नेमका काय आहे? ठीक आहे, 8 आठवड्याचे आंदोलन आणि 3 टप्प्याची निवडणूक. थोडक्यात मी तुम्हाला टाइमलाईन सांगतो. मी तुम्हाला म्हणलं 2 महिन्यापासून हे चालू आहे. 2 मंथ म्हणजे जूनपासून चालू आहे. बरं, 5 जून 2024ला जी POK आहे, पाकव्याप्त काश्मीर जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी म्हणजे JAAC, याच्यावर दहशतवाद विरोधी कायदा जो आहे 2014 पाकिस्तानचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आली. हे JAAC म्हणजे जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी काय आहे तर पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे लोक राहतात त्या लोकांची ही कमिटी आहे. आता ते लोक कोण आहेत? ते लोक स्टुडंट असतील, लॉयर्स असतील, ट्रेड युनियन्स असतील, त्या सगळ्यांची मिळून ही एक कमिटी आहे. ही कमिटी का बनवण्यात आली? POK म्हणजेच पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये ते काय आपण बघणार आहेत पुढच्या स्लाइडमध्ये. पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये चांगल्या सुविधा, इकॉनॉमिक रिफॉर्म्स आले पाहिजे, गव्हर्नन्स रिफॉर्म आले पाहिजे, या गोष्टीमुळे त्यांनी ही कमिटी बनवली होती. ठीक आहे, आणि या कमिटीनं विरोध चालू केला किंवा मग निदर्शने, आंदोलने चालू केली आणि हे केल्यामुळं पाकिस्तान सरकारनं त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत बंदी घातली. त्याच्यानंतर 5 जून झालं, लगेच 7 जून नंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टनं, पाकिस्तानचा जो सुप्रीम कोर्ट आहे तिथनं विधानसभेतील 12 निर्वासित जागा संविधानिक संरक्षित असल्याचा निकाल दिला. आंदोलन आणखी भडकलं. का आंदोलन आणखी भडकलं? हे जे JAAC जो आहे ना, हे बघा इथं, बरं हे एवढं लक्षात घ्या. त्यानंतर 8 जूनला रावळकोटमध्ये संघर्ष झाला, बरेचसे मृत्यू वगैरे झाले, हे सगळं आहे. आता ह्याचा पूर्ण इतिहास हा जो आहे ना, हे तुम्हाला समजेल हे स्लाइड ऐकल्यानंतर. बरं, ह्याची पार्श्वभूमी काय? हा आपला जम्मू अँड काश्मीर. व्यवस्थित लक्ष द्या, याच्यातलं बऱ्याच जणांना माहिती नाही नेमकं काय आहे. बरं, भारत कधी स्वतंत्र झाला? 1947, 15 ऑगस्ट 1947. बरं का? आणि पाकिस्तान कधी स्वतंत्र झाला? पाकिस्तान झाला 14 ऑगस्टला. पाकिस्तानचा स्वतंत्र दिवस 14 आहे आणि आपला भारताचा 15 आहे. बरं, हे झालं. त्याच्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ब्रिटिश जेव्हा सोडून जात होते तेव्हा ब्रिटिशाची भारतामध्ये जेवढे राजे रजवाडे होते ना, त्यांना प्रिन्सली स्टेट म्हणतात. जवळपास 543 पेक्षा जास्त प्रिन्सली स्टेट होते. पाकिस्तान आणि भारत मिळून तर 600 पेक्षा जास्त होते. तर ब्रिटननी जेव्हा भारत सोडला त्यावेळेस त्याने सांगितलं की लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी म्हणजे ब्रिटिश क्राऊन आणि प्रिन्सली स्टेट याच्यामधला जो काही संबंध होता तो संबंध आता संपुष्टात आला. म्हणून म्हणजेच हे जे प्रिन्सली स्टेट आहेत त्यांच्याकडे 3 पर्याय ठेवण्यात आले. पहिला पर्याय एकतर भारतात सामील व्हा, दुसरा पर्याय एकतर पाकिस्तानमध्ये सामील व्हा, तिसरा पर्याय दोन्हीकडे जायचं नसेल तरी तुम्ही इंडिपेंडेंट राहू शकता, असं ब्रिटिशांनी सांगितलं. याच्या अनुषंगानेच 1947ला भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा, परंतु स्टेट ऑफ जम्मू काश्मीर जे आहे त्यावेळेस जम्मू काश्मीरचे प्रिन्सली स्टेटचे राजे होते राजे हरिसिंग. हे बघा, महाराजा हरिसिंग यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आणि भारतामध्ये पण जाण्यास नकार दिला. इंडिपेंडेंट राहायचं त्यांनी ठरवलं. बरं, हे ठरवल्यानंतर काय झालं? भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तानला हा ताब्यात घ्यायचा होता. पाकिस्तानने काय केलं? साध्या वेशभूषेमध्ये तिथले सैन्य, तिथले लोक, ठीक आहे, ते लोक पाठवले. ते लोक पाठवल्यानंतर हे बघा, पाक ऑक्युपाईड काश्मीर हे लोक इथं पाठवले. हे पाकिस्तान आहे, हे बघा इथं पाठवले. का पाठवले? जम्मू काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाठवले. लष्करी हमला केला नाही, कारण लष्करी जर केलं असतं तर ऑन रेकॉर्ड राहिला असता. त्यामुळे त्यांनी लष्करी नाही केला. ठीक आहे, काही लोकांना पाठवलं, बरेचसे लोक आले. मग राजा हरिसिंग जे होते त्यांना अवघड झालं हे सगळं, की आता काय करायचं, मॅनेज होत नव्हतं. शेवटी त्यांनी भारत सरकारला हाक घातली आणि भारत सरकारला सांगितल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड लुई माउंटबॅटन त्यावेळेसचे आपले गव्हर्नर जनरल होते, त्यांनी सगळ्यांनी मिळून हे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजे आम्ही भारतामध्ये सामील होत आहोत असा करार साईन करायला सांगितलं. आणि राजा हरिसिंगनं तो करार साईन केलाय. कधी? 26 ऑक्टोबरला. हे बघा, 26 ऑक्टोबरला 1947 मध्ये राजा हरिसिंगनं इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजे आम्ही भारतात सामील होत आहोत असं सांगून सही केलेली आहे. आता साईन केली, मग भारतीय सैन्याने इथे ॲक्शन घेतली. मग भारतीय सैन्याने ॲक्शन घेतली ती कधी? भारतीय सैन्याने ॲक्शन घेतली आणि यांना मागे हे पूर्ण इथपर्यंत कारगिलपर्यंत आले होते. इथं जम्मू आहे आणि इथं कारगिल आहे. पूर्ण इथपर्यंत आले होते सैन्य. पाकिस्तानचे सैन्य नव्हते, साध्या वेशभूषेतील लोक होते. मग भारताने सैन्याने याला मागे धडकण्यास सुरुवात केली आणि हे मागे गेले. आणि जेव्हा हे इथपर्यंत होते का, हे आताची जी लाईन आहे, त्यावेळेस लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरूला एक सजेशन दिलं की तुम्ही युनायटेड नेशन्समध्ये जा. त्यावेळेस UN बॉडी जस्ट नवीन झाली होती 1945ला आणि त्यांच्या सांगण्यानुसार आपण UN मध्ये गेलो आणि UN मध्ये गेल्यानंतर 1 जानेवारी 1949ला युद्धविराम झाला, सीज फायर झालं आणि तिची सीज फायर झाली. जुलै 1919ला कराची करार झाला आणि हीच युद्धविराम रेषा म्हणून डिक्लेअर केली गेली. ही जी मी काढले का, हीच युद्धविराम रेषा आहे आणि हीच रेषा 1972ला पुढे शिमला कराराअंतर्गत याचंच रूपांतर LOC मध्ये करण्यात आलं, लाईन ऑफ कंट्रोल. ठीक आहे, लाईन ऑफ कंट्रोलमध्ये याचं नियंत्रण याचं करण्यात आलं. ठीक आहे, अगोदर ती सीज फायर लाईन होती. ठीक आहे, बरं,
त्याच्यानंतर या दोन्हीच्या मध्ये 1963ला काय झालं, हा बघा, हा आपला जम्मू काश्मीर, हा भारताचा अविभाज्य घटक आहे. परंतु बघा फक्त एवढा आपला भाग आहे, हे बघा, फक्त मी जेवढं हे करतोय का एवढाच आपला भाग आहे, बाकी सगळं ऑक्युपाईड आहे. इकडे पाकिस्तान आहे, हा अक्साई चीन आहे, चायनाने सुद्धा जम्मू काश्मीरचा काही भाग घेतलाय. आणि हा जो भाग आहे का सक्षम व्हॅलीचा, 1963 मध्ये चायनासोबत युद्ध झाले, 1962 मध्ये, 1963 मध्ये पाकिस्तान ही टेरिटरी चायनाला दिली. त्यामुळं भारत आणि पाकिस्तान आपण जेव्हा म्हणत होतो बायलॅटरली सॉल्व्ह करायचं आपल्याला, याच्यामध्ये तिसरा प्लेअर येऊन बसला चायना. ठीक आहे, हा पाकिस्तानचा खोड आहे. त्याच्यानंतर 1994ला, ही डेट लक्षात राहू द्या, 1994 मध्ये इंडियन पार्लमेंट, भारतीय संसदनं एकमतानं ठराव पास केला की जम्मू काश्मीर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द इंडिया. ठीक आहे, आणि आमची मागणी तीच राहील. त्याच्यानंतर ऑगस्ट 19 मध्ये आपल्याला माहिती आहे आर्टिकल 370 रिमूव्ह करण्यात आलं. जेवढे काही जम्मू काश्मीरला भारतीय संविधानामध्ये 370 अंतर्गत दिले होते, प्रोटेक्शन दिलं होतं, ते सगळं काढण्यात आलं आणि अविभाज्य घटक मानण्यात आलं बरेचसे. आता प्रदेशाची रचना आणि सामरिक स्थान म्हणजे स्ट्रॅटेजिक. बघा, पाकव्याप्त काश्मीर जो आहे ना, हा जो पाकव्याप्त काश्मीर आहे, आपण म्हणतो त्याला पाकव्याप्त, POK, पाक ऑक्युपाईड काश्मीर, म्हणजे पाकिस्ताननं ऑक्युपाय केलेलं काश्मीर. पाकिस्तान याला म्हणतं आझाद काश्मीर. हे पाकिस्तानवाले काय म्हणतात माहिती आहे का, याला आझाद काश्मीर म्हणतात, ते वाले. आपण म्हणतो पाक ऑक्युपाईड काश्मीर, दोन्ही असेल तर भाग तोच आहे. ठीक आहे, नावं वेगवेगळे आहेत. हे बघा, तथाकथित आझाद जम्मू काश्मीर, म्हणजे त्यांना असं वाटतं की हा आझाद जम्मू काश्मीर आहे, परंतु तो आपला भारताचा भाग आहे. आणि आपण हे ठणकावून 1000 वेळा सांगितलं, युनायटेड नेशन्स बॉडी असतील, इंटरनॅशनल फोरा असेल, कुठेही आपला अगोदरपासूनचा हाच स्टँड आहे. कारण इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर राजा हरिसिंग यांनी साईन केली होती अधिकृतरित्या, आणि तोच आपला पाया असणार आहे, तोच आपला लिगल बेसिस आहे. त्याच्यानंतर याचे 3 विभाग आहेत. सक्षम हे पाकिस्तानकडे दिलं गेलं, हे समजलं तुम्हाला. बघा, याच्यामध्ये जे मागे सांगितलं होतं हेच आहे. इथं POK, लाईन ऑफ कंट्रोल, सक्षम व्हॅली इकडे दिली, अक्साई चीन, आणि उरलेला पार्ट जम्मू काश्मीर. आता 12 जागाचा काय प्रश्न आहे, हे हा जो गिलगिट बाल्टिस्तान आहे, हा जो पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे का, याची जी असेंब्ली आहे, त्या असेंब्लीमध्ये 55 सीट आहेत. हे बघा, 55 सीट आहेत. त्या 55 सीटपैकी 12 सीट हे रिझर्व्ह आहेत. कुणासाठी रिझर्व्ह आहेत? जे लोक जम्मू काश्मीरमधनं 1947, 48, 49ला मायग्रेट झाले, कुठे, काश्मीरमध्ये, त्या लोकांसाठी आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीरमधनं जे लोक पाकिस्तानमध्ये मायग्रेट झाले का, त्या लोकांसाठी 12 सीट रिझर्व्ह आहेत. आणि हा जो हे जे JAC आहे का, याचा या 12 सीटला विरोध आहे. काय विरोध आहे? कारण त्यांचं असं मत आहे की जे लोक पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये राहत नाहीत, म्हणजेच पूर्ण पाकिस्तानमध्ये कुठेही राहतात, त्यांना रिझर्वेशन आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलंय, 12 सीट्स रिझर्व्ह फॉर निर्वासित रेफ्युजी. ठीक आहे, निर्वासित म्हणजे भारतातनं पाकिस्तानमध्ये गेलेले, आणि मग ते पाकिस्तानमध्ये इथे जरी राहत असेल, ठीक आहे, इथं बलोचिस्तान आहे, इथं कुठेही जर राहत असेल, सिंध प्रांत इथं कुठेही, तर तो इथून निवडणूक लढू शकतो. हाच आक्षेप आहे JACचा. ठीक आहे, हा फक्त 12 जागाचा प्रश्न नाही, म्हणजे त्यांनी विरोध तर केलाय 12 जागाचा, परंतु त्याच्या सोबत आर्थिक कारणे आहेत, म्हणजे वाढती महागाई, वीज दर आणि अनुदानित पीठाची टंचाई आहे. 2023 पासून कंटिन्यू आंदोलन आहे. आंदोलन काही नवीन नाहीये. त्याच्यानंतर राजकीय प्रतिनिधित्व, हे म्हणलं ना आपण, हे जे 12 जागा आहेत त्या पाकिस्तानात राहणाऱ्या निर्वासित काश्मीरासाठी राखीव आहेत. जम्मू काश्मीर जे POK तिथलं नाही, म्हणजे पूर्ण पाकिस्तानमध्ये कुठेही जर राहत असेल तर तो इथे येऊन निवडणूक लढू शकतो, असं त्यांचं मत आहे. आणि असं जर असल्यामुळे काय होतं की त्यांना वाटतं की आमचं रिप्रेझेंटेशन नाहीये, बाहेरनं लोक बसवत आहेत, म्हणजे इस्लामाबाद कंट्रोल करत आहे आमच्या टेरिटोरीला, असं त्यांचं मत आहे. आणि बरेचसे समर्थक म्हणतील, किंवा सुप्रीम कोर्ट आहे पाकिस्तानची, ती सुप्रीम कोर्ट म्हणते की हा जो आहे ना संविधानिक पाया आहे, त्यामुळे 12 सीट जे आहेत ते व्हॅलिड आहेत. केंद्रीय गट म्हणजे इस्लामाबादमध्ये जे मिनिस्टर आहेत त्यांचं आणि JAC याची जी चर्चा आहे ती होत राहते, फिसकटत राहते, हे सगळं चालत राहतं. बरं, भारत जो आहे, भारताचा कायदेशीर पाया काय, मी तुम्हाला म्हणलं, हे बघा, 26 ऑक्टोबर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 26 ऑक्टोबर 1947 चा विलिनीकरण करार, म्हणजेच इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन. महाराजा हरिसिंगनं इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर प्रॉपर साईन केली होती आणि भारताच्या सैन्याची मदत मागितली होती. जेव्हा हरिसिंगनं हे पहिल्यांदा मागितलं का की तुम्ही आम्हाला सैन्य पुरवा, तेव्हा भारताने एकच प्री कंडिशन ठेवली होती की यू हॅव टू साइन द इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन. दीज आर द वर्ड्स ऑफ द लॉर्ड लुई माउंटबॅटन ॲट द टाइम. संपूर्ण जम्मू काश्मीर संस्थान भारतात विलीन झाला, हाच भारताच्या दाव्याचा कायदेशीर आधार आहे. इव्हन राज्यघटनेचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 1 युनियन ऑफ इंडिया आहे, युनियन ऑफ इंडिया, आणि त्या युनियन ऑफ इंडियामध्ये शेड्यूल 1 मध्ये जेवढे स्टेट आहे त्याच्यात जम्मू काश्मीर आहे. 1994चा जो ठराव आहे संसदीय आपल्या पार्लमेंटमध्ये, एकमतानं जेवढे पार्लमेंटचे मिनिस्टर होते एकही अपोज केला आणि सगळ्यांनी सांगितलं की जम्मू काश्मीर जो POK आहे ना तो अधिकृत नाही, अनधिकृत आहे. भारताचा युक्तिवाद काय, जरी तुम्ही पाकिस्ताननी तिथं निवडणुका घेतल्या तरी सुद्धा निवडणुका घेतल्या म्हणजे तो वैध होत नाही, तो अवैधच आहे. ठीक आहे, मागच्या 50-60 वर्षापासून तसाच आहे तो. शिमला करार 1972 मध्ये काय झाला होता, इंदिरा गांधी त्यावेळेस भारताच्या प्रधानमंत्री होते, त्यांनी करारामध्ये सांगितलं की द्विपक्षीय मामला आहे, बायलॅटरल आहे. परंतु पाकिस्ताननं काय केलं, पाकिस्तान
चायनाला टेरिटोरी सीड केली. आता हा भाग झाला. मग भारतासाठी आणखी काय? हे बघा, इंडिया इथं आहे, इथं पाकिस्तान आहे आणि हा आपला जम्मू काश्मीरचा भाग आहे. तर जम्मू काश्मीरच्या भागचा जो पीओके आहे का, हे बघा पीओके, या पीओके मधनं हे सीपीएसी जाते. म्हणजे इथं कुठे हे बघा सीपीएसी म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो. कुठून? जम्मू काश्मीरमधनं जातो आपल्या. आणि भारताला याच्याबद्दल विचारलेलं नाही. त्यामुळे भारत म्हणतो की आपल्या या सोव्हर्निटीचं म्हणजेच आमच्या सार्वभौमत्वाचं हे उल्लंघन आहे. ठीक आहे. हे बघा, भारताचा आक्षेप आहे की सार्वभौमत्वाचा थेट भंग आहे. कारण तो जम्मू काश्मीरचा भाग आहे, आमचा भाग आहे आणि आपल्या भागातनं आपल्या परमिशन शिवाय तिथनं ते गेलेले आहेत. ठीक आहे. सक्षम खोरं तुम्हाला सांगितलं, हे सक्षम खोरे इथं आहे, चायनाकडे गेले ते. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं आहे इंदुस वॉटर ट्रीटी. भारत आणि पाकिस्तान याच्यामधलं जी ठिणगी आहे, इंदुस वॉटर ट्रीटी 1960ची इंदुस व्हॅली ट्रीटी आहे. आणि इम्पॉर्टंट आहे, हे इयर लक्षात असू द्या, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झामसाठी. तर इंदुस वॉटर ट्रीटी अशी आहे की जे इंदुस व्हॅली आहे, हे बघा इंदुस रिव्हर आहे आपली, सिंधू नदी म्हणतो आपण त्याला. तर त्या नदीचे जे 5 उपनद्या आहेत त्यांचं पाणी कसं डिस्ट्रीब्यूट करायचं ते भारत पाकिस्तानमध्ये ठरलेलं आहे. बरोबर. परंतु मागे जे दहशतवादी हल्ला झाला, मागे दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ती सस्पेंड केलेली आहे, केप्ट इन अबेयन्स, स्थगित केली आहे. आणखी एक आंतरराष्ट्रीय मुद्दा याच्यामध्ये आहे, हे जे JAAC मी जे सांगितलं का, JAAC, ह्याने आहे ना डायरेक्ट युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल UNHRC कडे गेले. म्हणजे तुम्ही बघा, एखादा देशातला एखादा गट तो देश बीचकडे न जाता डायरेक्ट आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्सकडे जातो की पाकिस्तान आमचं उल्लंघन करते, पाकिस्तान सैनिक आमचं उल्लंघन करते. तुम्ही बघू शकता किती डीप स्टेट आहे ते. बरं, ह्याची बंदी वगैरे काय झालं, याचं नुकसान कोणाला? हे म्हणलं 5 जून आपल्याला माहिती आहे 50 दिवसाहून इंटरनेट आणि मोबाईल सेवा खंडित झाली. आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल जी संस्था आहे त्यांनी म्हणलं की ही मनमानी अटकाव बळाच्या वापरावर टीका केली. दुसरी बाजू असं आहे की पाकिस्तानवाले म्हणतायत की आमचेही काही पोलीस वगैरे मेले, त्या दोघांमध्ये दुश्मनचक्र चालू आहे आणि ते होत राहणार, कुठलंही आंदोलन असेल ते असेल. आता भारताचं काय याच्यामध्ये संपूर्ण स्टँड आहे? बरं, भारत असं म्हणतं की निवडणुकीच्या वरनं त्यांनी संपूर्ण फोर्स म्हणजे वास्तव म्हणजे जन आंदोलन आणि पाकिस्तान दलाकडून होणारी बेछूट हत्या आहे. म्हणजे भारताचं मत असं आहे की पाकिस्तान हे जे काही निवडणुकीच्या नावाखाली चालू आहे का, त्यामुळं नागरिकाचं नुकसान होत आहे. जूनपासून जवळपास 90 नागरिकाचा मृत्यू झाला असं भारताचं मत आहे. पाकिस्तानी व्यवस्थेने जनतेच्या असंतोषाला गोळ्या, ब्लॅकआउट, दडपशाहीने उत्तर दिलेलं आहे. एका संकटाकडे 6 नजरा. आता हे पीओकेचं संकट आहे. या पीओकेच्या संकटाकडे 6 नजरा म्हणजे कोण काय म्हणतं? पाकिस्तान सरकार काय म्हणतं की संवाद शक्य आहे, पण संविधानाची जी चौकट आहे ती बदलता येणार नाही. संवाद कोणासोबत शक्य आहे? JAAC सोबत. बरं का. त्याच्यानंतर पाकचे संरक्षण मंत्री म्हणतात की राज्यसंस्थेचे पूर्ण पालन करण्याचे आव्हान, ते तर बोलणारच ना. हे JAAC वाले काय म्हणतात? हे म्हणतात की हे जे घटनेचं वर्णन आहे ते सगळं हत्याकांड आहे आणि त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. कोणी केली पाहिजे? UNHRC ने. मी तुम्हाला सांगितलं. भारत काय म्हणतो? ही व्याप्तीच बेकायदा आहे, निवडणूक फार्स आहे आणि जबाबदारी निश्चित व्हायला पाहिजे. कारण निवडणुका झाल्या म्हणजेच तुमचं ऑथेंटिसिटी तिथे डेव्हलप होत नाही, कारण तो भागच अनधिकृत आहे, त्यामुळे तो विषयच नाही. स्थानिक मतदार म्हणतो की आम्हाला पाकिस्तान व लष्कराशी वाद नाही, आम्ही हक्कासाठी उतरलोय व आमच्यावर गोळ्या चालवल्या जातात. जे आपण तुम्हाला म्हणलेलं आहे ते गोळ्या चालवल्या गेल्या त्या लोकांवर. काय करता येईल? हे बघा, अल्पकालीन काय करता येईल? हे जी युनायटेड नेशनची HRC आहे का, स्वतंत्र चौकशी करण्यात येईल, अटक कार्यकर्त्याची सुटका करायची. भारतासाठी काय? भारताने जे पुरावे आहेत आपले, म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन जे साईन केलेलं आहे ते युनायटेड नेशनमध्ये ॲक्सेलरेट झालं पाहिजे. दीर्घकालीन काय की प्रतिनिधित्व आणि आर्थिक प्रश्न, हे 2च असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर आपल्याला तिथे म्हणजे पुढचं जे भविष्य आहे ते ठरवता येईल. पाकव्याप्त काश्मीरमधला आजचा संघर्ष हा सीमेबद्दल नाही, तो तिथल्या लोकांच्या हक्काबद्दल आहे. राईट्स ऑफ द पीपल. ठीक आहे, हक्काबद्दल आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की भारताने या आंदोलनाकडे जे ह्युमन राईट्सचा प्रश्न म्हणून बघितला पाहिजे का एक स्ट्रॅटेजिक संधी म्हणून बघितलं पाहिजे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.